सरकारी कर्मचारी का अजून होतायत मालामाल हा तुम्हाला प्रश्न आहे। देशामध्ये कितीही गरिबी, बेकारी आणि उपाशी असली तरी सुद्धा सरकारी कर्मचारी मात्र तुपाशी असतात कायम। आता 8व्या वेतन आयोगाचंच बघा ना, सरकारी तिजोरीवरती 20 ते 25 हजार कोटींचा किंवा कदाचित त्याहूनही जास्त बोजा पडणार आहे। पण भरभक्कम पैसा मिळवणं, पगार मिळवणं आमचा अधिकारच आहे, आम्ही मेहनत करून नोकरी मिळवलेली आहे असा या कर्मचाऱ्यांचा आविर्भाव असतो। शिवाय टीका केली की ते वाईल्ड देखील होतात। काय विरोधाभास आहे ना, सगळ्यांचं पोट भरणारे शेतकरी भाव मिळत नाही म्हणून आत्महत्या करतायत, तरुणांना नोकऱ्या नाहीयेत। म्हणजे हे विषय सुद्धा आता बोलायला गुळगुळीत झालेले आहेत आणि एकूणच त्रास देणारे ठरलेले आहेत। पण सरकारी कर्मचारी मात्र 10 ते 6 ची नोकरी करून, वीकेंड ऑफ करून बक्कळ पैसा कमावणार। खासगी क्षेत्रातले कर्मचारी मात्र शिफ्टमध्ये, तेही 10-10 तास, 12-12 तास राबणार। पगार मात्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या ऑलमोस्ट अर्धा किंवा कदाचित त्याहूनही कमी। केंद्रीय कर्मचाऱ्यांना 8व्या वेतन आयोगानुसार कसा पगार वाढवला जाणार आहे, त्यामुळे पैशांचा अपव्यय कसा होणार आहे, सरकारी तिजोरीची सध्याची एकूण परिस्थिती काय आहे, पैशांची खरी गरज कुठे आणि कशी आहे, सगळी सत्य परिस्थिती आपल्या समोर ठेवणार आहोत। सो नेहमीप्रमाणे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा।